हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाचं अपडेट असणार आहे. तुम्ही सकाळपासून बघत असणार की पाठोपाठ या ठिकाणी प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी जे नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत पोलीस भरतीच्या त्या या ठिकाणी डिक्लेअर केल्या जात आहेत. आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे आपण एका जिल्ह्याकडे जास्त आतुरतेने बघत असतो की मुंबई पोलीसला किती या ठिकाणी वॅकन्सी येणार आहेत आणि मुंबईमध्ये किती वॅकन्सी असणार आहेत. त्याचमुळे मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर बृहन्मुंबई जी आहे त्या बृहन्मुंबईमध्ये एकूण किती जागा असणार आहेत तुम्ही थंबनेलवर सुद्धा या ठिकाणी बघितलं असणार की 2459 जागा. किती जागा असणार त्या ठिकाणी 2459 जागा या ठिकाणी पोलीस शिपाईसाठी आलेल्या आहेत. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकता, इथे महाराष्ट्र पोलीस शिपाई 2011 त्यानुसार या ठिकाणी वेळोवेळी 17 ऑक्टोबर 2010च्या आदेशान्वये या ठिकाणी बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर 2024-25 मध्ये पोलीस संवर्गात 2459 ही वॅकन्सी खूप मोठी आहे, लक्षात ठेवा. 2459. ठीक आहे. आणि याचं जे डिटेल वॅकन्सीचं आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर बाकी जे कास्ट आहेत SC ST OBC, त्याचनंतर SC BC, त्याच्यानंतर EWS आणि युआरसाठी ह्या तुम्ही नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर याचे जे फॉर्म फिलअप आहेत ते या ठिकाणी तुमचे 29 ऑक्टोबर पासून ते 30 कधीपासून 29 ऑक्टोबर ते तुमचे या ठिकाणी 30 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी फॉर्म फिलअप होणार आहेत. बाकी डिटेल जे आहे ती तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर बघायला भेटतील. याच्या रिलेटेड या ठिकाणी बघू शकता की पोलीस मॅनेजमेंटसाठी टोटल 8 पदं आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कारागृह शिपाई जे आहे दक्षिण विभाग मुंबई यामध्ये टोटल 176 वॅकन्सीज आहेत. 176 वॅकन्सीज आहेत. ठीक आहे. ही अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज आहे आणि खूप महत्वाची आणि खूप म्हणजे तुम्हाला आश्चर्याचं या ठिकाणी आश्चर्य वाटेल की आपण म्हणत होतो की 1 नोव्हेंबर पासून फॉर्म स्टार्ट होतील, पण एकदम झटक्यात यांनी प्रोसेस स्टार्ट केली. जशी ती त्या ठिकाणी मीटिंग झाली होती, मी मीटिंगचं सुद्धा अपडेट दिलं होतं की मीटिंग झाल्यानंतर आपल्यासमोर अपडेट येतील आणि ते अपडेट आलेले आहेत. आणि या ठिकाणी बघा बृहन्मुंबईसाठी टोटल 2459 वॅकन्सी आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर तयारीला लागा. आता वेळ वाया घालवू नका, कारण तुमच्याजवळ कमीत कमी या ठिकाणी 2 ते 2.5 महिना आहे. तुमचं लवकरात लवकर या ठिकाणी शारीरिक चाचणी होईल. त्यानंतर लवकरात लवकर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये या ठिकाणी एक्झाम सुद्धा होणार आहे. त्यामुळे नेक्स्ट तुमच्या 3-4 महिन्यामध्ये फुल फोकसून तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे. तुम्हाला फिजिकल बरोबर त्या ठिकाणी या ठिकाणी लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करायची आहे. तर हे सर्व लेखी परीक्षेची तयारी आपण या ठिकाणी फ्री मध्ये तुमची या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर करून घेत आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही महत्त्वाचे अजून अपडेट असतील तर ते आम्ही लवकरात लवकर तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करणार आहोत. ठीक आहे. ते सर्व अपडेट तुम्हाला मी लवकरात लवकर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर फॉर्म उद्यापासून स्टार्ट होते, पण काही करू नका. थोडीशी माहिती प्रॉपर नोटिफिकेशन रीड करा. कोणत्या गोष्टी मागितल्या, कोणत्या गोष्टी नाही मागितल्यात, कागदपत्र सर्व जमा करा आणि फॉर्म कसा भरायचा ह्याच्या रिलेटेड सुद्धा मी एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तो व्हिडिओ बघा. त्यानंतरच तुम्ही 1-2-3 दिवस थांबा, त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. काही करू नका, कारण एकदा चूक झाली तर परत तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही आहे. आणि फॉर्म भरताना खूप काही काळजी घ्यायची आहे. त्या कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या त्या सुद्धा मी त्याच्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ बनवेन. आणि बाकी अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, जेणेकरून त्या माहितीवर सुद्धा आपण एखादा व्हिडिओ घेऊया. तर हीच एक महत्त्वाची अपडेट होती. असेच बाकी डिस्ट्रिक्टची सुद्धा तुम्ही वॅकन्सी बघू शकता. ते तुम्हाला या ठिकाणी आपलं शुभम सर टेक्स्टबुक हे टेलिग्राम चॅनल आहे. शुभम सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट भेटून जाते. ठीक आहे. थँक्यू सो मच गाईज. हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.